त्याला. का का हात का नका लावू? आणि एवढं ओरडून काय बोलतंय? फक्त हात लावलेला आहे, मी काही घेऊन जात नाहीये कुठे. हो पण त्यांनी सांगितलं ना हात नका लावू. कशाला हात लावताय तुम्ही? आम्ही कोण आहोत याची कल्पना आहे तुला? मॅडम, हळदी कुंकू झाल्यावर वाण मिळणारच आहे की सगळ्यांना. ए मूर्ख, आम्ही इथे फ्री गिफ्ट घ्यायला आलोय असं वाटतंय तुला? कधीपासून आम्ही सांगतोय तुम्हाला, तुम्ही ऐकतच नाही आमचं. अगं आई, काय ही? अहो ते सामान सवासनीचं आहे, तुम्ही सवासनी पण दिसत नाही, कशाला मुद्दामून त्या सामानाला हात लावताय? आता तुम्ही मला शिकवणार का मी काय करायचं ते? तुमच्यासारख्या फाटक्या लोकांकडनं मी ऐकून घेत नसते, कळलं ना? ओ बाई, डोक्यावर परिणाम झालाय का? गळ्यात मंगळसूत्रही नाही, सुवासिनी तर वाटते ते नाही, मग कशाला हात लावते ही? ते लुडबुड करते. उगाच आपल्या वस्तूंना हात लावून सौभाग्याच्या लेण्याचा अपमान करायला. ओ ओ ओ एक मिनिट. अपमान तुम्ही सगळ्या जणी मिळून माझा अपमान करताय तुम्ही. तुम्हाला माहितीये का तुम्ही कोणाशी बोलताय? या घरात मी तुम्हाला पुढच्या दुसऱ्या मिनिटाला घराच्या बाहेर काढू शकते. अरे ही बाई तर कैदेशीर आहे. आधीच सगळं खराब केलंय आणि हळदी कुंकूच्या सामानाचा आणि तुमचा काही संबंध तरी आहे का? हो ना, तिचा नवरा पण नाही, मग ही काय आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम खराब करणार का? ओ बाजूला हो इथून. ही कशाला आली इथं? कोण बाई? ओळखला नाही व्हय तू? अगं तीच की जिला नवऱ्यानं टाकलं होतं. अगं सवासिनीची पूजा करायची जागा आहे ना ही, हिला कळायला नवा? माझ्या आईने पूजा केली म्हणून अपशकुन झाला. तुम्ही आता आज जाऊन ज्या देवीची पूजा करणार आहात की नाही, ती बी आज देवाऱ्यात एकटीच आहे. बस. लई बोलला तुम्ही आणि लई ऐकून घेतलं त्यांनी. आज मकर संक्रांत आहे. आजच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या, गोड बोला असं बोलतो. आणि तुम्ही काय करताय? एका स्त्रीला ती सवाशीण नसल्याबद्दल तिला दोष देताय. काय वाटतं का जरा तरी तुम्हाला? मग ह्यांना कोणी सांगितलं होतं सवासनीच्या सामानाला हात लावायला? लावला हात, काय फरक पडला? काय खराब झालं सामान? आपण हे सण सूद, हळद कुंकू, वाण घेणं देणं, रूढी परंपरा कशासाठी करतोय? आपल्या आयुष्यात आनंद यायला पाहिजे म्हणून करतोय ना? का दुसऱ्याला त्रास द्यायला, त्याला दुखवायला करतोय? कुठल्या शानानं सांगितलंय हो? का जी सवाशीणबाई नसेल तिने जर फुलाला नारळाला हात लावला तर अपशकुन होतोय? बॅड अंकल. बॅड अंकल म्हणजे काय म्हणायचं तुला नेमकं? काय सांग मला. आणि ते बॅड अंकलने पकडलं होतं मला. काय नक्की काय झालंय? हे बघ, गुड टच बॅड टच सगळं शिकवलं ना मी तुला. हा, मग त्यातलं काही केलं का त्यांनी? काय झालं सांग. नाही, त्यांनी असं बॅड टच नाही केलं. मग त्यांनी असं माझ्या गालावरून हात फिरवला आणि मला विचारलं की तू ओळखलंस की नाही मला, आणि मला मिठी मारली. पण मग तू बॅड अंकल असं का म्हणलीस त्यांना सांग? आई, त्या अंकलची ना खूप मोठी मिशी होती आणि खूप मोठे केस होते त्यांचे, आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मग मी खूप घाबरले. बरं, असतील ते कोणीतरी, पण तू मला सांग, त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं म्हणजे कदाचित त्यांना तुला बघून कोणाची तरी आठवण आली असेल ना? असंही असू शकतं. मग तू कशाला घाबरलीस एवढी? हा, आणि मला सांग, त्यांना तू काही बोललीस का? मी घाबरले ना, म्हणून मी त्यांना थोडे ओरडले. ठीक आहे, काही हरकत नाही, पण आता त्यांच्या अंगावर आपण ओरडलोय तर त्यांना सॉरी पण म्हणायला पाहिजे ना? चालेल. चल जाऊया, चला. माझ्या मनातलं सगळं काही तिला सांगता येईल का? तिच्याशी मन मोकळेपणाने बोलता येईल का विश्वा मला? म्हणजे कायमची भीती संपेल रे ही. आई, जानू, तुला खरंच भेटायचंय लक्ष्मी काकूंना? हो विश्वा, पण कसं शक्य आहे? तू मला फक्त सांग की तुला भेटायचंय का, बाकी काय करायचं ते मी बघेन.
हो पण दुसरा कुठला प्रॉब्लेम झाला तर? जानू, मी तुला काय विचारलं? तुझी लक्ष्मी काकूंना भेटायची इच्छा आहे की नाही, मला फक्त तेवढंच सांग. पुढचं मी बघेन. नाही, गर्दी थोडी कमी होती म्हणून म्हणलं तुम्हाला काही हवंय का विचारावं. मग उभी राहायचं, जरा उभी राहा, कर मदत. काकू तुमची पुरणपोळी अप्रतिम आहे हा. ती जर प्रसादाला असेल ना तर देव नक्की प्रसन्न होईल बघा. अगं तू कधी खाल्ली? याआधी पण मी तुमच्या हातची पुरणपोळी खाल्ली आहे, तेव्हा तुम्ही जाधवांकडे दिली होती बघा. अगं बाई जात, तू त्यांच्याकडे पाहुणी आलीस का? आता खाऊन जा आणि 4 घेऊन पण जा. काय ग, नाव काय तुझं? जान्हवी. मला लाडाने सगळे जानू म्हणतात. माझ्या लहान बहिणीचं नाव पण जान्हवीच होतं आणि आम्ही तिला लाडाने जानूच म्हणायचो. अगं खा ना, सांग तरी कशी आहे. हा